लौट चलते हैं कमेंट्री बॉक्स में। मानस सरोवर आपण जो समोर दृश्य पाहतोय त्या मानस सरोवरचे मशहूर आणि महारूप बिल्डर्स सन्माननीय विनय गुप्ता साहेब आमच्यात उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत आणि सन्मान मी रवींद्र म्हात्रे साहेब यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। आपला बहुमूल्य वेळ देऊन ते या ठिकाणी उपस्थित झालेले आम्हाला त्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। विनय गुप्ता साहेब मानस सरोवर भिवंडीचं नाव जेव्हा निघेल तेव्हा पहिल्यांदा मानस सरोवरचं नाव निघेल आणि त्याचे प्रोप्रायटर बिल्डर्स मशहूर आणि महारूप बिल्डर्स विनय गुप्ता साहेब आपलं स्वागत आणि सन्मान आमचे रवींद्र पंडित म्हात्रे साहेब आपले शुभ हस्ते करतायत। त्याने एक आकर्षक सन्मान चिन्ह शाल बुके जे सन्मान चिन्ह आपणास नेहमी या स्पर्धेची आठवण देईल। आपण या स्पर्धेमध्ये आला होता। त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये नंदकिशोर खारबाव संघाचे सर्वा त्याचबरोबर एक युवा नेते बीजेपीचे योगीजी पाटील उपस्थित आहेत। त्यांची स्पर्धा सुद्धा आपण पाहणार आहोत 40+3 त्यांचे स्वागत आणि सन्मान रवींद्र म्हात्रे आपले शुभ हस्ते करतायत। एकोणीस आणि 20 मार्चला त्यांची स्पर्धा असणार आहे। लाईव्ह टेलिकास्ट सहित फ्री एंट्री स्पर्धा असणार आहे। योगीजी पाटील त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। पत्रकार तिवारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचेही स्वागत आणि सन्मान रवींद्र म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। पत्रकार तिवारी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। आपण पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर। खारबाव गावचे माजी सरपंच देवेंद्र पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे। आणि एक ते न्यू 40 नंदकिशोर खारबाव संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत। त्यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे। देवेंद्र पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। अमोल पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। सुनील भोईर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। नंदकिशोर खारबाव संघाचे ते अतिशय नामांकित खेळाडू आहेत। 40+ संघाचे न्यू 40चे त्यांचेही स्वागत आणि सन्मान अमोल पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। बॅक टू क्रिकेट नाव पुन्हा एकदा मैदानावर जाऊया। आमचे समालोचक सज्ज आहेत व्हॉइस ऑफ ठाणे सैतिक भावे त्याचबरोबर संदेश पाटील। धन्यवाद डॉक्टर गवली सर। तर सामन्याला सुरुवात होत आहे। दोन्ही संघामध्ये विकी स्पोर्ट साविंद्रा हा संघ प्रथम गोलंदाजी करतोय। आता मात्र ऑफ स्टंपवर चेंडू तर सर एस्टेकच्या हातामध्ये जातोय निर्धाव चेंडू। एक चांगली सुरुवात पाहायला मिळते विकी स्पोर्ट साविंद्रा संघ। महेश आणि राहुल ही सलामीची जोडी खेळपट्टीवर। महेश स्ट्राईकला नो स्ट्राईकला राहुल गोलंदाज जितू। विहान कुमार संघाचे सर्वेसर्वा दिनेशजी चौधरी आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। पुन्हा एकदा एका सुरेख असा चेंडू मधले एसटी वाकले होते फलंदाज बाद होतोय। पहिला ब्रेक तो मिळून देत आहे। देखना चाहेंगे हम रिप्ले में किस तरह से वहां पर बोल्ड हुए। ये देखिए दूर से खेला था बल्ले का अंदरूनी सिरा प्लेड ऑन हो गए बैट्समैन। पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पहिला ब्रेक तो मिळून घेतलेला आहे। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जितू याची। पाहू शकता दुसऱ्या अँगलने दाखवलं जात आहे। बिल्कुल संदेश एक बात कहना चाहूंगा, कल मित कुमार ने मराठा पंजाब ए को शिकस्त दी थी मापोली कप में और आज वो अपना पहला मुकाबला चाविंद्रा की टीम बहुत मशहूर टीम है, अच्छी किलर स्टिक टीम है, पहला विकेट सस्ते में हासिल करते हुए और गेंदबाज वहीं जीतू ये विकेट टेकर गेंदबाज है चाविंद्रा के, हमेशा ब्रेक थ्रू देते हैं।
विकी स्पोर्ट चाविंद्रा को. ज्या जॉली स्पोर्ट ट्रॉफीच्या ट्रॉफी ठेवण्यासाठी जो बॉक्स आहे त्या ठिकाणी काही प्रेक्षक बसलेले आहेत बरोबर खेळाडू कक्षाच्या उजव्या बाजूला. त्यांनी कृपया खाली यायचंय. आणि दिनेशजी चौधरी विहान संघाचे सर्व आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. जितू राईट आर्म ओव्हर द विकेट. संदीप गॅलरी एंड कडून सामना करतो नवीन फलंदाज अंकित. जितू तो अंकित. आता मात्र फक्त कट केलेला आहे चेंडूला. चेंडू जातो आता मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. एक धाव पूर्ण केली जात आहे. खातं खोललं जात आहे. Yes, nice looking stroke indeed. He causes back foot and tapped as ball. And remember, Ankit played a terrific knock yesterday against Pioneer, but Mit Kumar lost the match. दरम्यान विनय गुप्ता साहेब आमची या ठिकाणी निरोप घेताना आमच्यातून आपला बहुमूल्य देऊन विनयजी गुप्ता आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मान्यवर कशी शोभा वाढवली त्याबद्दल सन्माननीय कमलाकर पाटील साहेब विद्यमान नगरसेवक तसेच जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जितू आता आता सुंदर असा फटका करारा ऑफर पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. डीप वरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या होते 2. सिद्दीक भावे सर संत सुरुवात पाहायला मिळते मित कुमार टेमगर संघाची. Yes, why does because they lose a very important wicket. Mahesh Chavan is out for duck. महेश चव्हाण शून्यावर बाद झाल्यानंतर एक संत सुरुवात पाहायला मिळते. जितू राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो फलंदाज अंकित. आता मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. Yes, I think he chasing that ball. Ball is a moment in the air and off the surface. You are watching Classic Cricket Jolly Cup 2016. Welcome everybody and good afternoon wherever you are. जितू आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटची कडा घेतोय चेंडू. नो स्टॉप बाउंड्रीकडे जातोय. अडू शकत नाही क्षेत्ररक्षक. चेंडू सीमेच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी. जॉली चौकार. 4 रन जरूर मिले. ये देखिए शॉट अच्छा नहीं था. कोशिश थी वहां पे विकेट कीपर की. खरबाओं परिसर में ये टेलीकास्ट नहीं पहुंच रहा है. वहां के जॉइंडर से रिक्वेस्ट है कि इस टेलीकास्ट को पहुंचाए. आता मात्र एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. जॉली स्पोर्ट का लोगो देखिए क्या जबरदस्त बनाया गया है वहां पर. धाव संख्या 6 होते. बिल्कुल पंछी दिखाया गया है. उड़ान भरने के लिए पंछी अपने परों को खोलता है और आपको जॉली ट्रॉफी जीतना है तो फिर अपने हौसलों में उड़ान रखिए. अगदी बरोबर सिद्दीक भावे सर. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. समाप्त होतोय पहिल्या षटकाचा खेळ. धाव संख्या होते गुणलेखक सांगत आहेत 6. गोल्डन फिंगर करण काटेकर स्कोरिंगचं काम पाहत आहेत. टाईप करा जॉली ट्रॉफी 2016 आणि या मॅचचा आपण आनंद घेऊ शकता यूट्यूबच्या माध्यमातून. संतोष नाणेकर त्याचबरोबर ट्रिपल एस याच्या माध्यमातून आपण पाहता लाईव्ह टेलिकास्ट SK एंटरटेनमेंट यांच्यामधून शंकर गुलवी आणि किरण थळे आणि त्यांची संपूर्ण टीम. विनीत गोलंदाज. आता मात्र पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंच सुरेश दळवे यांच्याकडून व्हाईटचा इशारा होतोय. वाकई में बहुत धीमी शुरुआत. जहां पर रन ज्यादा है. देर शाम हवाएं तेज बहती है तो दाएं हाथ के बैट्समैन के लिए उतने मौके नहीं रहते हैं. लेकिन अच्छी शुरुआत तो हम नहीं कहेंगे. अगदी बरोबर. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाज विनीत गोलंदाजी करतो. पहिला चेंडू व्हाईट टाकल्यानंतर दुसरा चेंडू घेऊन संदीप पाटील एन कडून जातोय. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. फॉलोथ्रू अडवण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. पहले ही पिच के नीचे उतर चुके थे और आपने देखा कि निकल के मारा था. बहुत अच्छी सोच गेंदबाज की. उन्होंने अपनी गेंद की लंबाई को कम किया. अगदी बरोबर. विनीत यावर्षी देखील चांगली गोलंदाजी करते. सिद्दीक भावे सर हे विसरून चालणार नाही. कल से जॉली ट्रॉफी नए इतिहास की तरफ दिन और रात की रोशनी में खेली जाएंगी. विनीत आता मात्र रिव्हर्स शॉट केलेला आहे. चेंडू पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय.
एक धाव पूर्ण केले तर ओव्हर थ्रो होतोय. धाव पूर्ण केली जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला फाईन लेग क्षेत्रामध्ये. जवळजवळ 3 धाव वाचवलेले आहेत. बिल्कुल आज दोस्तों 10 मार्च है और आज ही के दिन 1985 में पहला जो मिनी वर्ल्ड कप वर्ल्ड सीरीज रहा था जहां पर पाकिस्तान को भारत ने शिकस्त दी थी 1985 में. मोहम्मद अजहरुद्दीन और सुनील गावस्कर की लाजवाब बारी की वजह से. विनीत आता मात्र चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये जातोय आणि अप्रतिम कॅच पकडलेली आहे. फलंदाज बाद होतोय राहुल. ये देखिए जॉली रिप्ले बताया जा रहा है. उतनी छोटी गेंद नहीं थी जितना खेल बैठे थे वहां पर राहुल. और ये देखिए अनुमान कितना अच्छा जज करके बहुत खूबसूरत कैच. आज 10 मार्च है और आज ही के दिन 1982 में डेब्यू किया था सलीम मलिक ने. डेब्यू शतक लगाया था. और आज ही के दिन 1970 में नस्ल भेदभाव की वजह से साउथ अफ्रीका को अंतरराष्ट्रीय क्रिकेट में बैन किया गया था. वापसी हुई थी वर्ल्ड कप 1992 में. सिद्दीक भावे सर नवीन फलंदाज अल्ताफ येत आहे. अल्ताफने यावर्षी देखील अमित कुमार या संघाला निश्चित परफॉर्मन्स मध्ये ते 100% दिलेलं आपल्या संघासाठी. और कल मापोली कप उन्होंने स्लीपिंग स्वीप मारा था. स्लीपिंग रिवर्स स्वीप. वो पूरी तरह से नीचे गिर गए थे. गेंद बाउंड्री के बाहर गई थी. हे आहेत सिद्दीक भावे सर. भिवंडीचा व्हॉइस ऑफ म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण की आम्ही त्यांना ठाणे व्हॉइस ऑफ बोलतो. पूर्णपणे जानकारी आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडतं काय बिघडतंय आपल्यापर्यंत सांगत आहेत. मात्र गोलंदाज विनीत सर विनीताने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे कारण की दुसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा झालेल्या आहेत वियान कुमार या संघाची आणि 2 विकेट देखील पडलेले आहेत. पाहूया थोडासा डिस्कट चालू आहे. अंकित प्रयत्न करता है रिवर्स शॉट खेळण्याचा. आपण पाहताय तर जॉली ट्रॉफी 2016. आपण जॉली ट्रॉफी जर कुठेही असेल आपण भिवंडी कल्याण परिसर त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर देखील असलं तरी आपण टाइप करा YouTube वर जॉली ट्रॉफी 2016 आणि या मॅचचा आनंद घेऊ शकता. बिल्कुल 10 चैनल SMT चैनल पे पूरे देश में बताया जा रहा है. दुनिया में जहां भी इंसान है जॉली ट्रॉफी वहां है. सिर्फ आपको टाइप करना है YouTube पे जाकर जॉली ट्रॉफी 2016. दुनिया में जहां भी इंसान है वहां पर जॉली ट्रॉफी है. विनीत आता मात्र एक जोरदार फटका. चेंडू जातोय आता मात्र थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी जॉली चौकार. ये देखिए बहुत खूबसूरत रिवर्स शॉट. और जॉली रिप्ले जिस तरह दिखाया जा रहा था जॉली का लोगो पंछी उड़ान भरेगा लेकिन उड़ान भर रही है इस वक्त जॉली ट्रॉफी. आपको मैच जीतना है तो उस टीम के हौसलों में उड़ान रहेंगी जो जॉली को जीतेगा. अगदी बरोबर. धाव संख्या 13 होते. दुसऱ्या षटकाचा खेळ विनीत गोलंदाजी करतोय. विनीत आता मात्र एका सुंदर असा चेंडू पाहूया हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. पाहूया पंचांकडे काय इशारा येतोय. 6 धावांचा चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. शॉट ऑफ द डे. पुनवेची चैता पाकाची रात पुनवेची ये चैता देखिए पाकाची. बाएं हाथ के खिलाड़ी का गजब का स्ट्रोक. केवल चिप किया था सौरव गांगुली की याद ताजा होती हुई शॉट के पीछे. सौरव गांगुली इस तरह के स्ट्रोक्स लगाते थे. बहुत खूबसूरत शॉट. फॉलो थ्रू बहुत अच्छा. शरीर का बैलेंस और आंखों के नीचे शॉट को खेला वहां पे अंकित ने. आता मात्र एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या 19. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज अंकित याला खेळाडू कक्षामध्ये वापस जावं लागेल. ब्रेक तो मिळून देते गोलंदाज विनीत. ये एक हमारी और एक हमारी चलता हुआ. देखना किस तरह से आउट हुए वहां पे बैट्समैन. ये देखिए इसकी जरूरत नहीं थी वहीं शॉट खेल बैठे और आउट होके गए अंकित.
दोन षटकाची समाप्ती होते. ऑफिशियल स्कोर संख्या धाव संख्या आहे ती 19. अगली दो टीमों को मैं टॉस बॉक्स में बुलाना चाहूंगा. शरद भोईर फैम टीम जय भोलेनाथ सरोलीपाड़ा के कैप्टन और सुरेश जादव फैम टीम भाग्यश्री स्पोर्ट्स के कैप्टन. उसके बाद एक और अच्छा मुकाबला रमनी कोहली और अंशिका स्पोर्ट. उसके बाद मराठा पंजाब ए और वंडर स्पोर्ट. आखिर में आज 7 बजे चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे प्रतिभा विलास 2016 A1 क्रिकेट की मीटिंग है. जूनियर कैप्टन, वाइस कैप्टन, सीनियर कैप्टन, वाइस कैप्टन दोनों को पहुंचना है. और शोएब खान गुड्डू का ऐतिहासिक टूर्नामेंट जो होने जा रहा है 72 टीमों को उसमें पार्टिसिपेट दिया जाएगा. 31 मार्च से 10 अप्रैल जिन लोगों को, जिन टीमों को फॉर्म चे वो पायनियर स्पोर्ट्स से फॉर्म हासिल कर सकते. धाव संख्या 19 झाली. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. तर पुढच्या षटकामध्ये काय घडतं काय बिघडतं सांगण्यासाठी मायक्रोफोन व्हाइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सर. थैंक यू संदेश पाटिल. ब्यूटीफुल एटमॉस्फियर, heavy breeze running, bright sun shining. वेलकम राकेश चौधरी इन कॉमेंट्री बॉक्स. कॉमेंट्री बॉक्स मध्ये राकेश चौधरी आपलं हार्दिक स्वागत आहे. स्लॉग सिबरचा बादशाह म्हणून नेहमी संबोधलं जातं. Is going to be change in bowling now. Chintu brought into the attack is a side arm pace attacker like Lasint Malinga. There is a huge compliments from Mapoli, the man behind organizing committee, Naushad Patel, for Jolly Cup. Yesterday he done a hard job in Mapoli Cup. Here we go. First ball picks on the full toss, not a good looking stroke. Ball is traveling to short square leg, does not timing, lower full toss delivery, and with the stroke batsman through for 1. Vian Sport 20 for the loss of 3 wickets. लोअर फुलटा चेंडू होता, मात्र टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं आणि चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला गेला होता. एक पेक्षा जास्त धाव मिळू शकत नव्हती. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. Now Sagar on strike. Here he go. This time connect the pace of the bowler. Improvised paddle sweep. Fielder is trembling in deep long leg. Fine leg is there. And there is a worse cricket. Overthrow. And 3 more to total now. 23 for the loss of 3 wicket. Vianney Sport losing a toss and batting first here. Yesterday, Waki Sport Mapoli opened the account in City Cricket, beat Pioneer in a thrilling climax. Second time in Bhiwandi cricket history, the final is tie. This time another fine delivery. Altaf Sheikh played a soft end drive. Chintu ball up to the batsman. He tried to every ball yoke to the batsman. No room so far. 1 to score now. His score moves up to 24 for the loss of 3 wickets. Here we go. This time open the face of the bat. Guide that ball to backward of the point with given by bowler and with the stroke batsman through for 1. Score moves up to 25 for the loss of 3 wicket. Our official scorer Karan Katekar, double K. This time try to hook. No ball signal. That was a beamer. Nasty delivery and free hit in favor of Vianney Sport. That was a beamer delivery. And finally, yes,
This is the interesting stroke because the ball is his back of the bat but rose to the boundary. बीमर चेंडू फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने टाकलेला चेंडू आणि पंचांनी त्याला शिक्षा दिलेली आहे. नो बॉलचा इशारा. फ्रीट असा एक चेंडू असतो त्यावर फक्त धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होऊ शकतो. Goes to Altaf Sheikh who tried to play a reverse shot. This is not a sensible cricket because last one was a free hit and Altaf Sheikh tried to play a reverse shot. But one more to total now. His score moves up to 31 for the loss of 3 wickets. Third over in progress. Yesterday, the day of Mapoli, the day of Waki Sport Mapoli, and the day of Adnan Babe, Shailesh Gaikwad and Shehzad Don. The day of Zufi and Rufi Suse, the day of Imran Shah and Saqib Patel. This time with the short back leaf, soft and drive in covers with the stroke batsman through for one. And that marks end of the third over. The score is 32 for the loss of 3 wickets. 3 ओवर की समाप्ति 32 रन 3 विकेटों के नुकसान पे. दोनों टीमों को आवाज देना चाहूंगा. जय भोलेनाथ सरोली पाड़ा के कैप्टन और भाग्यश्री स्पोर्ट्स के कैप्टन विजय पाटिल, उद्योगपती विजय पाटील, विठोबा अर्थात बिल्ला नाईक, समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते विशालजी पठारे, समाजसेवक पद्माकरजी चौधरी, प्रसिद्ध उद्योगपती महेंद्र शंकर पाटील आणि त्यांना मला यासाठी रिस्ट वॉच उद्योगपती आहेत. रिस्ट वॉच आकर्षक घड्याळ स्पॉन्सर केलेलं आहे. नवनीतजी सुरेश चौधरी, ओम साई मंडप डेकोरेटरचे सर्वा जे आपण संपूर्ण सजावट पाहतोय त्यांच्याच विद्यमाने. दिनेशजी मोहन चौधरी, विहान कुमार संघाचे सर्वेसर्वा, तसेच प्रसिद्ध उद्योगपती विहान कुमार संघाचे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध उद्योगपती दिनेश मधुकर पाटील साहेब, समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते प्रभुदासजी पटेल, समाजसेवक गोपीनाथजी काटेकर, समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते कामतगर, सचिन अशोक पाटील, यंग अँड डॅशिंग न्यू 40% विस्फोटक फलंदाज. लेकिन त्याचबरोबर त्याने आम्हाला या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर मिक्सर स्पॉन्सर केलेलं आहे. इस खिलाड़ी ने चैलेंज पे हमेशा अच्छा परफॉर्म किया है. प्रेमनाथ शांताराम चौधरी, समाजसेवक अशोकजी चिंतेवार, त्याने मला चेंडू स्पॉन्सर केले आहेत. बॉल जे आपण पाहतो MRI चे अशोकजी चिंतेवार. श्री चंद्रकांतजी तरे साहेब, समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते, यांनी सुद्धा चेंडू स्पॉन्सर केले आहेत. रामकृष्ण चौधरी साहेब, समाजसेवक. संदेश शर्मा पाटील यांनी प्लेयर ऑफ द डे जे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे त्यांचेही मनपूर्वक आभार. खेल की शुरुआत होती हुई 3 ओवर कुल स्कोर है इस वक्त नगरसेवक 32 रन. सुमित पुरुषोत्तम पाटील, भिवंडी विजापूर शहर महानगरपालिका. विकासजी पाटिल. गेंदबाजी के लिए जीतू को बुलाया गया जिन्होंने पहला ओवर बहुत अच्छा किया था, सिर्फ 6 रन दिए थे. जीतू सामना करेंगे उनका बैट्समैन सागर. प्रमोद भुईर हमारे 12वें खिलाड़ी हैं, बहुत मशहूर क्रिकेटर, बहुत तेज आगे रखा था, निकल गई विकेट कीपर के दस्तानों में. डॉक्टर गौली सर ने पिछले जो 4 दिन थे उसमें काफी मेहनत करके रंग भर दिया है जॉली कप में संदेश पाटिल के साथ. इस मरतबा लोअर फुल टॉस गेंद बैट के मारने की कोशिश, रन चुरा लिया. और इतना बिजी शेड्यूल चला है कि पिछले 15 दिन में मेरे तो कई टुकड़े हो गए. बाली के बाद बालाजी में, फिर मदन बुआ में, फिर मापोली में और फिर यहाँ. 27 मार्च के बाद तो ये टुकड़े ज्यादा भी हो सकते हैं. स्कोर 33 पे पहुंचा है. जीतू इस मरतबा लंबा हिट अल्ताफ शेख के बल्ले से 6 रनों के लिए. बहुत जबरदस्त फॉलो थ्रू था शॉट के पीछे.
ओवर पिच गेंद थी, लेंथ गेंद को इस तरह बहुत आसानी से आप खेल लेते हैं। ये देखिए अच्छा शॉट, ताकद को झोंक दिया था अल्ताफ शेख ने। अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी जॉली षटकार। स्कोर उछलता हुआ पहुंचा है इस वक्त 39 रनों पर। लेकिन ये जो ग्राउंड है, जितना आउटफील्ड तेज बना है जॉली वालों ने, जितना खूबसूरत है, पिच भी तेज है, गेंदें कैरी हो रही है, स्ट्रोक जमाना भी आसान है और गेंदबाजी भी आसान है। तो यहाँ हम सेफ नहीं कह सकते। 72 रन रखे थे अहमद स्पोर्ट ने, 5 ओवर में बनाए और प्रफुल्ल ने पूरी गेंदबाजी को फुल करके रख दिया। इस मरतबा बैकफुट पे चले गए थे, एलिवेशन नहीं बना, वाइड ऑफ लॉन्ग ऑफ गेंद को उठाया, 1 रन। ओव्हर थ्रो होते, स्वैर असा थ्रो येतोय आणि दुसरी धावी पूर्ण होते। धावसंख्या झाली 41। नौशाद पटेल, आरम नौशाद पटेल और डॉक्टर अरफात। नौशाद पटेल ने तमाम जॉली में खेलने वाली टीमों को ऑल द बेस्ट कहा है और जॉली स्पोर्ट को मुबारकबाद दी। इस मरतबा शॉट हम पुल और पावरफुल, मौका नहीं, गेंद जाती भी बाहर, 4 रनों के लिए। अल्ताफ शेख का ये रिवर्स पुल था, उनका फेवरेट स्ट्रोक है, रिवर्स खेला, 4 रन। नक्कीच नौशाद पटेल एक अतिशय उत्कृष्ट समालोचक आहेत, सिनियर अतिशय उत्कृष्ट समालोचक आहेत। तसेच ते एक व्हाईस प्रिन्सिपल आहेत, त्यांचं खरं तर मी हार्दिक स्वागत करतोय। नौशादजी पटेल, आपका हार्दिक स्वागत है, आपण टेलिव्हिजन सेटवरनं ही स्पर्धा पाहतात। बिल्कुल, कल अच्छा साथ निभाया था उन्होंने। ये देखिए बहुत खूबसूरत रिवर्स शॉट, गोली की रफ्तार से गेंद पहले बाउंस पर पॉइंट बाउंड्री के बाहर। स्कोर 45 रन। अब ये 2 जो बैट्समैन हैं ये रनों की तरफ देख रहे हैं और काफी सफल भी हुए। अगला मुकाबला, दोनों कैप्टन को टॉस बॉक्स में रहना जरूरी है। भाग्यश्री स्पोर्ट्स के कैप्टन और जय भोलेनाथ सरोली पाड़ा के कैप्टन हमारे कमेंट्री बॉक्स के जय भोलेनाथ के आ चुके हैं। प्रमोद, इस मरतबा अजीब व गरीब शॉट खेला था, पिछले पांव पे जाकर डीप मिड ऑफ पे गेंद को उठाया, 1 रन। स्कोर 46 पे पहुंचा। ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है, 46 रन। अगली 2 ओवर में क्या होता है, जिससे कि लूटमार ओवर कहा जाता है, स्लॉग ओवर को, और जो हरामारी की छटके हैं उनकी कहानी सुनते हैं मैजिकल वाइस डॉक्टर गौली सर की जुबान। धन्यवाद सिद्दीक बाबे। सन्मान नितिन बजाके साहेब, समाजसेवक नितिनजी बजाके, टीम मोटर पावसाचा भगवानजी टावरे, नगरसेवक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका विद्यमान नगरसेवक, प्रताप मारुती पाटील न्यू 40 चे अध्यक्ष, त्याचबरोबर एक प्रसिद्ध उद्योगपती। शायद हमारे बीच में फारूक बर्डी का आगमन हो चुका है और फारूक बर्डी, हम आपका दिल की गहराइयों से इस्तकबाल कर रहे हैं। जॉली कप में कल मापुली कप में उन्होंने लाजवाब अंपायरिंग की थी। वेलकम फारूक बर्डी। हे आपण पाहू शकता आमच्या मान्यवरांचे या ठिकाणी फोटोज। सर्व खेळाडू व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करण्यासाठी सर्व मान्यवरांचे फोटो आपण पाहतोय। सन्माननीय
शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मान्यवर पुन्हा एकदा खेळाकडे वळूया. अल्ताफ खेळण्यासाठी सज्ज होतोय. याला मात्र एक चांगला चेंडू आहे. उत्कृष्ट असा चेंडू खाली राहतोय आणि सरळ निघून जातोय. तो यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे 46 धावा. 5व्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. आज मात्र पहिला पाहतोय आपण हाय स्कोरिंग सामने बघायला मिळतात. फक्त न्यू 40चा सामना लो स्कोरिंग झाला होता. बहुत खूबसूरत गेंद आगे रखा था वहां पे गेंदबाज आकाश ने. अगला मुकाबला विद्यमान नगर सेवक और कामतकर की शान कमलाकर पाटिल जी हमारे बीच में. इस बीच एक गेंद ड्राइव किया बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन सिर्फ एक रन. फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 47. तीन फलंदाज बाद झाले. धावसंख्या 47. 3 बाद 47. आकाश याला फुलटा चेंडू आणि अराउंड लेग त्रिफळाचित. फलंदाज बाद होण्यासारखा चेंडू नक्कीच नव्हता. मात्र अराउंडी लेग्स त्रिफळाचित झालेला आहे. फुल टच चेंडू होता आणि शफल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्नाने अराउंडी लेग त्रिफळाचित होते फलंदाज. बिल्कुल इस सीजन की हम बात करें तो कम से कम 80% जो बैट्समैन है बोल्ड हुए वो अराउंड लेग्स बोल्ड हुए. नक्कीच या ठिकाणी मी तिसाई केबलचे सर्व सन्माननीय आमदार गणपतशेठ गायकवाड साहेब यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. और उनकी पूरी टीम जिन्होंने सहयोग किया है तीसाई चैनल पर जॉली कप को पहुंचाने के लिए. राहुल चौधरी जी और पूरी टीम जो भी टेक्नीशियन है, जॉली स्पोर्ट्स क्लब, सम्माननीय कमलाकर पाटिल जी, नरेश मात्रे, आपका विशेष आभार व्यक्त करते हैं. नक्कीच ट्रिपल एसचे राजेशजी शेट्टी यांचाही विशेष आभार. संपर्कचे साहिल अरुण पाटील, आरशी पाटील फडणवीस यांचेही विशेष आभार. आमचे सन्माननीय नगरसेवक कमलाकर पाटील साहेब, नरेशजी मात्रे साहेब, ते जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने यांचे विशेष आभार. बिल्कुल डेन चैनल और एसएमटी चैनल का भी विशेष आभार. संतोष आकाश यावेळेला मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिडॉन थोडासा वाईट जातोय आणि एक पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या होती 48. और खास तौर से यूट्यूब दुनिया में कहीं भी इंसान है, संतोष नानेकर ने जॉली को दुनिया से जोड़ दिया है. आपको सिर्फ टाइप करना है जॉली ट्रॉफी 2016. दुनिया में जहां भी इंसान है जॉली ट्रॉफी वहां पहुंच रही. आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट. अल्ताफ शेख खेळण्यासाठी सज्ज. फुल टच चेंडू ड्राईव्ह केले. चेंडू स्क्वेअर लेकडे जातोय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पण तोपर्यंत मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळालेली आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 49. या षटकात मात्र एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते, कारण मोठा फटका खेळण्याची संधी आतापर्यंत षटकामध्ये दिलेली नाही. आकाशाने एक फलंदाजी बाद केलेला आहे. त्यावेळेला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त एकच धाव आणि ह्याच बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. बिल्कुल वड़ाला तालाब काफी मशहूर है और यहाँ से भिवंडी के पीने की पानी की सुविधा की जाती है, इसीलिए तो इतना साफ सुथरा है ये. और वाकई में पानी की बूंद बूंद बहुत अहमियत के हामिल है इस सीजन में, जहाँ पर थोड़ी सी बारिश कम हुई है महाराष्ट्र में. और यही उद्देश्य लेकर हमारे बीच विद्यमान नगर सेवक कमलाकर पाटिल जी मौजूद है. नक्कीच आपण जर जास्त करून मराठवाडा विदर्भ या परिस्थितीचा विचार करता, एक दुष्काळ पडलेला आहे, पाणी खूपच कमी, त्यामुळे नक्कीच आपण पाणी वाचवायचं आहे.
हा सह संदेश या ठिकाणी आमचे सन्माननीय नगरसेवक कमलाकर पाटील साहेब या माध्यमातून देत आहेत. ये आप देख सकते हैं हमारे कमेंट्री बॉक्स में मेरे दाईं ओर विद्यमान नगर सेवक कामतगर की शनाख्त जिनको कहा जाता है कमलाकर पाटिल जी. चिंटू येतोय अंतिम षटक घेऊन साईडला गोलंदाजी आणि भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि लॉंग लेग सीमारेषेवर एक चांगला झेल. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. ये देखिए माझी वरल देवी फ्रंट लेग को बहुत अलग कर दिया था वहां पे और शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट. गणेश की बारी समाप्त. उजव्याष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि लॉंग लेगला उभा असलेला जो क्षेत्ररक्षक आहे त्याने एक चांगला झेल घेतलेला आहे आणि आपल्या संघाला चांगली सफलता मिळवलेली आहे. चौथा फलंदाज बाद होतोय. पाचवा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या मात्र 50. अजूनही हे विसरून चालणार नाही की पहिले 2 सामने हाय स्कोरिंग झाले होते. चांगल्या रीतीने पाठलाग करण्यात आला. 60 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग. आमचे एक्सपर्ट स्कोरर करण काटेकर माहिती पोहोचवत आहेत की 60 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग पहिले 2 सामन्यामध्ये झाला होता. चिंटू पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली होती. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कारण स्लॉग ओव्हर आहे. हाणामारीचे षटक आहे. अल्ताफ शेख मात्र चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अँकर रोल आहे. एक बाजू लावून ठेवलेली आहे अल्ताफ शेख याने. सोमनाथ आलेला आहे नॉन स्टॅकरला. कंप्लीट टीम आहे. विहान कुमार चिंटू याला तो करारा ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेकडे जातोय. गॅप मधून जाते असं वाटते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. इसे कहते हैं क्लास क्रिकेट. इसीलिए तो मैं कह रहा हूं कि आप देख रहे हैं क्लासिकल क्रिकेट. जॉली कप बहुत तेज स्ट्रोक खेला था लेकिन उससे बढ़कर फील्डिंग आउटफील्ड में हमने देखी. एकच धाव मिळते आणि धावसंख्या होते 51. 23 या धावसंख्येवर अल्ताफ खेळतोय. एक बाजू किल्ला लढवतो एका बाजूने आणि हेच महत्वाचं असतं. पार्टनरशिप आणि एकाने खेळपट्टीवर टिकून राहणं हे महत्वाचं असतं. चिंटू याला मात्र भिरकावून दिलेला आहे. स्लॉक सिप डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी जॉली षटकार. रात सरली गो तुझे पालखीची. रात सरली गो तुझे पालखीची. जायली आरतीची. ये देखिए किस तरह से स्लॉक स्वीप किया था. बहुत दिन से सोमनाथ फॉर्म में नहीं चल रहे थे लेकिन अच्छे सिक्सर से उन्होंने अपना खाता खोला. 57 पे पहुंचा है पियान स्पोर्ट्स का स्कोर. षटकाराने सोमनाथ याने खाते उघड केलेली आहे. 57 धावा झालेल्या आहेत विहान स्पोर्ट्स संघाची. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येईल. चिंटू लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला. चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाही कारण फटका चांगला होता मात्र प्लेसमेंट जागा जी निवडली ती चांगली नव्हती. एक धाव मिळते. धावसंख्या होती 58. बिल्कुल बैकलीफ को छोटा रख के शॉट खेला था लेकिन प्लेसमेंट अच्छी नहीं थी. छोटी बैकलीफ का उदाहरण विराट कोहली से कोई सीखे और ऊंची बैकलीफ का उदाहरण हाशिम अमला से. 58 धावात अल्ताफ शेख अति चांगली फलंदाजी करतोय. याला मात्र सोडून दिलंय. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. सुरुवातीला रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते. आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू सोडून दिलेला आहे. चांगला चेंडू होता आणि सोडून दिलेला होता आणि निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती स्टंप विजन वरून आपण पाहू शकता. चिंटू याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो स्क्वेअर थर्डमॅन सीमारेषेकडे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव धोकादायक ठरू शकते आणि याच बरोबर अल्ताफ शेख धावबादच्या रूपाने बाद. आइए देखते हैं किस तरह से वहां पर आउट हुए.
गौली सर, कहा जाता है कि मैदान जंग में तलवार नहीं गिरना चाहिए और क्रिकेट में बल्ला नहीं, और आखिरकार आउट हुए वहां पे अल्ताफ शेख। हमारे बीच में आज के हमारे मान्यवर धनंजय चंद्रकांत पाटिल जी, जो कि मशहूर इंजीनियर है, आइए उनको मैं आवाज दे रहा हूँ कि आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। सुप्रसिद्ध इंजीनियर चंद्रकांत पाटिल जी धनंजय इंजीनियर पाटिल। हैं, दोनों टीम के कैप्टन। ऑल द बेस्ट प्रमोद एंड ऑल द बेस्ट प्रदीप। महेश है और 6 ओवर का ये मुकाबला है। हिट कहना है वहां पर। टॉस जीता है जय बोलेना सरोली पाड़ा ने। बहुत बहुत धन्यवाद। आपसे निवेदन है मंच पे बैठना है। टॉस जीता है इस वक्त भाग्यश्री स्पोर्ट्स। धनंजय जी, आपसे रिक्वेस्ट है कि आपको मंच की शोभा बढ़ाना है। महेश, जॉली का ये जो शो है और जो सराउंडिंग हम देख रहे हैं, क्रिकेटर्स को खेलने के लिए मजा आ रहा है और हमें कमेंट्री करने के लिए, कैसा लग रहा है आपको इस शो में? बहुत खूबसूरत शो है ये, और जो जॉली स्पोर्ट ने किया है बहुत ही बढ़िया आयोजन है इनका। बहुत अच्छा लग रहा है खेलने में। टॉस जीत के आप क्या करना चाहेंगे? फील्डिंग करना चाहेंगे। रीजन क्या है? आपकी मजबूत गेंदबाजी को देखते हुए फैसला किया है, कम से कम रोकना चाहते हैं, या बड़ी टीम सामने, आप भी बड़ी टीम है लेकिन सामने जय भोलेनाथ है, इसको देख कर किया? नहीं, बड़ी टीम का तो प्रेशर नहीं, कम से कम रनों में उनको रोकना चाहेंगे हम। इस अहम मुकाबले में क्या आपकी पूरी टीम खेल रही है? हाँ, पूरी टीम है बिल्कुल। ट्रम्प कार्ड फिर से लसित मलिंगा मयूर रहेंगे? नहीं खेल रहे, लेकिन ये बताइए कि उनकी कमी में जो कौन से गेंदबाज हैं जो प्रेशर बिल्डअप करेंगे? हेमंत है, खर्चा है। ऑल द बेस्ट। सबसे पहले आपने एक कप जीता है, कल वकी स्पोर्ट मापोली ने भी सिटी क्रिकेट में कप जीता। ये जो शो है, एक बड़े कैप्टन किस नजर से देख रहे हैं जॉली के इस शो को? बहुत अच्छा शो है, देखने को मजा आ रहा है। हम लोग टीवी पे भी देख रहे हैं तो बहुत मजा आ रहा है। अच्छा इधर क्लाइमेक्स है। ये जो कहते हैं कि तालाब का किनारा, और किनारे पे डूबना तो कोई भी नहीं चाहता है, लेकिन ये बताइए आपकी नज़र में टॉस इम्पोर्टेंट था? नहीं, हमारे नज़र में टॉस नहीं इम्पोर्टेंट था, फिर भी हम लोग का फील्डिंग करना चाहते थे पहले। अब बैटिंग आएगा तो अच्छे से रन रखेंगे, 60+ तो रखना चाहेंगे। प्रमोद, आप पूरी ताकत से, मेरा मतलब है पूरी टीम है आपकी? यस, हमारा पूरा टीम है और अच्छे खेलेंगे, अच्छा मैच होगा। तो कहाँ तक जाना चाहेंगे 6 ओवर में? 60+ तो रहेगा। केतन, संदेश, आतिश पाटिल, आप बड़ी बैटिंग लाइनअप है, लेकिन जो ओपनर्स आपके आते हैं उनसे क्या अपेक्षा है कि वो किस तरह क्रिकेट खेले? ओपनर हमारे अच्छे नहीं खेल रहे, कभी अच्छा खेल रहे, कभी एक डाउन हो रहा है। जो आप अच्छे खेलेंगे, प्रैक्टिस में अच्छा किया है तो अच्छा खेलेंगे, ऐसा लग रहा है। तो हम ये माने कि आपका जितना बड़ा नाम है, शुरुआत उतनी बड़ी होने जा रही? हाँ, अच्छा खेल देखने को मिलेगा, सबको अच्छी शुरुआत होगी। ऑल द बेस्ट। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज Bhagaswi won the toss and choose to the bowl first. Is back to the commentary box. हॅलो हॅलो साठ धावांचं आव्हान आहे. सलामीची जोडी खेळपट्टी पाठवून द्यायची लगेचच.
विहान कुमार या संघाचा कर्तधार दिनेश सलामीची जोडी खेळपट्टी पाठवून द्यायचे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा विहान कुमार टेमघर संघाने 60 धावांचा आव्हान ठेवलेला आहे. आपण पाहू शकता IPL प्रमाणे आमच्या तिन्ही पंच ग्राउंड मध्ये ज्यावेळेस जाण्यासाठी निघणार तेव्हा तिथून चेंडू उचलला जाईल. मात्र आपल्याला सलामीची जोडी दाखवली जाते. आकाश आणि विजय सलामीची जोडी खेळपट्टीवर येत आहे. पाहू शकता आपण पंच चेंडू उचलत आहेत. त्याचबरोबर IPL प्रमाणे दुसऱ्या पंचांकडे चेंडू देत आहेत. म्हणजेच मेन पंच शकील कुट्टी सर जात आहेत. त्याचबरोबर सुरेश दळवी सर आपण पाहतायत. तिसरे पंच ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य क्रिकेटमध्ये काढलेलं आहेत आणि या परिसरातील एक नामांकित अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. आणि या स्पर्धेमध्ये तिसरे पंचाच्या भूमिकामध्ये आपण त्यांना पाहतायत विलास बालू सर. तर सामन्याची सुरुवात होत आहे. प्रत्येक षटकामागे 10 धावाची सरासरी ठेवलेली आहे. विहान कुमार टेमघर या संघाने. दिनेश चौधरी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. विहान कुमार संघाचे कर्तधार दिनेशजी चौधरी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे जॉली ट्रॉफी 2016 मध्ये. वेलकम वेलकम. अरविंद हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. ग्रामीण मध्ये त्यांनी तर आपली छाप सोडलेली. मात्र भिन्न टेनिस क्रिकेट मध्ये पाहूया ओपन मध्ये कोणत्या प्रकारचा क्रिकेट खेळला जातोय. आपण पाहतोय विजय केने ज्याने अर्धा शतक देखील पूर्ण केलेला आहे. 15वा नंबर आहे त्यांचा. मात्र आपला संघ जो आहे 60 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत आहे. अरविंद पहिला चेंडूवर कट केलेला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. डीप पॉइंट वरून जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. विजय आपल्या संघाचं खातं कोणतं वैयक्तिक संत सुरुवात. मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू एक धाव काढतोय. अबू पाहताय जॉली ट्रॉफी 2016 ऑफिशियल स्कोरर स्वप्नील पाटील गोल्डन डक. त्याचबरोबर प्रेम तरे. अरविंद षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. सगळं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मात्र 2 धावा पूर्ण करतायत. पायानं अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र 2 धावा पूर्ण करते फलंदाज आकाश. आपलं खातं खोलतोय 2 धावाने. संघाची धावसंख्या 3 होते. 60 धावांचं आव्हान आहे. म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर थोडासा मानसिक दबाव असेल क्षेत्ररक्षण करताना. प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी आहे. पहिले 2 चेंडूवर 3 धावा जमा करते. म्हणजे चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला विकी स्पोर्ट चाविंद्र या संघाचे. पुन्हा एकदा गोलंदाज अरविंद लेफ्ट आर्म राऊंड द विकेट जातोय. आता मात्र ब्लँक स्विंग मारण्याचा प्रयत्न आणि एसटी उद्ध्वस्त होते. फलंदाजी बोल्ड होते. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे कशाप्रमाणे एसटी उधवली होती. गोलंदाज अरविंद याने लेफ्ट आर्म गोलंदाजी आपण पाहू शकता. साइड आर्म चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हवं तसा चेंडू बॅट मध्ये येत नाही आणि मिडल स्टंप उडवला जाते फलंदाजाचा. पहिला ब्रेक तो मिळून देतो गोलंदाज अरविंद.
मी मगाशीच विश्लेषण केलं की हा गोलंदाज ग्रामीण मध्ये छाप सोडली आहे, मात्र सिटी ओपन मध्ये नामांकित असा गोलंदाज झालेला आहे, विकेट घेतलेला आहे, धावसंख्या स्थिर होते 3. भरपूर मान्यवर आपण पाहतायत व्यासपीठावर पाहू शकता, दुसऱ्या अँगलने दाखवलं जात आहे कशा प्रकारे हा चेंडू खेळला होता. आकाश क्लीन अँड नीट पिक्चर पाहायला मिळतंय. ऑफ स्टंपच्या बाहेरून मारण्याचा प्रयत्न केला होता. जर घर खुला ठेवला तर चोरी तर होणारच, त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर असा दृश्य पाहायला मिळत आहे. ब्रेक थांबवून देतो गोलंदाज, नवीन फलंदाज खेळपट्टी येतो विवेक पाटील. इन फॉर्म फलंदाज भिवंडी टेनिस क्रिकेट. पॉवर शेलर ट्रॉफी मध्ये तर धुवागुल घातला होता धावांचा, मात्र 60 धावांचा पाठलाग करताना विकी स्पोर्ट चांगला मानसिक दबाव घेते. आता मात्र एका जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला, अपील होते आणि फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. विकेट नंबर 2चा पतंग होतोय. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझे वरल देवी आईचे मथर गावाला, माझे वरल देवी आईचे मथर गावाला. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे मारण्याचा प्रयत्न. जी चूक आकाशने केली होती ती चूक विवेक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय करतोय आणि बॅक टू बॅक दुसरा झटका मिळतो, तो म्हणजे विकी स्पोर्ट चाविंद्र संघाला. मी विनंती करतोय अंसिका स्पोर्टचे कर्तव्याचा संजूबाई म्हात्रे यांना की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. त्याचबरोबर महेश काबूकर या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपला संघ पुढच्या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये दिसणार आहे. अंसिका स्पोर्ट संघाचे कर्तव्याचा संजू म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. हॅट्रिक पाहूया गोलंदाज हॅट्रिक पूर्ण करतोय का. हॅट्रिक साठी देखील महेंद्र पाटील यांनी स्कॉच दिला आहे. एक सुंदर असा घड्याळ आहे, मात्र हॅट्रिक करतोय का पाहूया. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय आतिश. पाहूया संघाचा कर्णधार आहे, आधारस्तंभ आहे, मात्र थोडस संकट मध्ये पडत आहे. आता मात्र एका सुंदर अशी कडा घेतो बॅटची. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत धाव पूर्ण केली जाते. अंकित फील्ड करतोय. एका धावाने संघाची धाव संख्या होते, ऑफिशियल स्कोर सांगत धाव संख्या होते ती 4, 2-4. एक चांगली सुरुवात म्हणता येईल विहान स्पोर्ट या संघाला, कारण की विकी स्पोर्ट चाविंद्र हा संघ 60 धावांचा पाठलाग करत आहे आणि 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात अविनाच्या षटकामध्ये. गोलंदाज अरविंद लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. आता मात्र फुलर लाईनचा चेंडू होता, तसा चेंडूला उत्तर मिळत नाहीये. चेंडू स्केअर लेग क्षेत्रामध्ये जातोय. अल्ताफ फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. थोडस वाईट थ्रो आला होता, मात्र चांगला कव्हर केला जातोय गणेश पाटील याच्याकडून. धाव संख्या 5 होते. पहिल्या षटकाची समाप्ती संत सुरुवात पाहायला मिळते. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवला जाते. लोअर फुलटा चेंडू होता. या चेंडूवर जसं फटका पाहिजे तसं पाहायला मिळत नाहीये विजय किनी याच्याकडून. गुणलेखक सांगत आहेत की फक्त 5 धाव म्हणजे संत सुरुवात विकी स्पोर्ट चाविंद्र या संघाची. आपण पाहता दोन्ही संघामध्ये लढत पाहायला मिळते. यानंतर जय भोलेनाथ ए आणि भाग्यश्री स्पोर्ट. जय भोलेनाथ आणि भाग्यश्री यानंतर होणारा सामना. आपण पाहतायत जवळी ट्रॉफी 2016. भरपूर प्रेक्षक, कारण की बिग मॅचेस आपण पाहता आजच्या दिवसामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये अहमद पोट आणि प्रार्थनामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळाली. प्रार्थना स्पोर्ट या संघाने एक मोठा अपसेट दिलेला, कारण की अहमद या संघाला पराभूत केला होता. त्यानंतर एनआर बोरपाडा आणि ट्रिपल-एस नेटवर्क शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला होता, मात्र एनआर बोरपाडा या संघाने सामना जिंकला होता. त्यानंतर एक बिग मॅच आपण पाहतायत विहान स्पोर्ट आणि विकी स्पोर्ट चाविंद्र या संघामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. महेश चव्हाण येतोय गोलंदाज. विहान स्पोर्ट या संघाचा सर्वात नामांकित असा गोलंदाज महेश चव्हाण.
महेश चव्हाण 2014-2015 मध्ये खूपच फॉर्म मध्ये होता, मात्र आता पाहूया 2016 मध्ये थोडस फॉर्म मधून भडकतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट संदीप पाटील गाडी इन कडून सामना करतो फलंदाज विजय केनी. आता मात्र फुलर लाईनचा चेंडू हवेमध्ये प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू सीमेच्या बाहेर निघून जाते 6 धावांसाठी जॉली षटकार. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवला जात आहे, ज्याप्रमाणे त्या चेंडूला शिक्षा दिली जाते. फलंदाज विजय केने इन फॉर्म फलंदाज, भिवंडी तालुक्यातील नामांकित असा फलंदाज आपण पाहतायत. त्याच्या नावावर अर्धशतक देखील आहे आणि त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते प्रेक्षकांना. गोलंदाज महेश चव्हाण राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका. आता मात्र चेंडू अडवला जात आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. राहुल फील्ड करतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या होती ती 12. पाहू शकता आपण शॉट फुल करण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित जसं हवं तसं पट्ट्यामध्ये येत नाही चेंडू. मात्र एक चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो, जम्प केलं होतं हवेमध्ये. महेश चव्हाण राईट आर्म ओव्हर द विकेट संदीप पाटील गॅलरी एंड कडून सामना करतो अतिश. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू बॅक स्क्वेअर क्षेत्रामध्ये जातो, चेंडू अरविंद फील्ड करतो, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एकच धावावर समाधान मानतोय. जर अरविंदने नो स्ट्राईकच्या क्षेत्रामध्ये चेंडू फेकला असता निश्चितच एक संधी होती फलंदाज बाद करण्याची, मात्र सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचतोय. आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाजी करतोय महेश, गोलंदाजी करतोय आणि फलंदाज आता मात्र आहे विजय केनी. धावसंख्या पुढे होते 13. आता मात्र एका सुंदर असा ऑफ ड्रे पाहायला मिळतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जातोय, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकच धाव केली जाते. धावसंख्या 14 होते. प्रति षटकामागे ज्यावेळी पहिल्या षटकाचा खेळ चालू होता 10 धावाची सरासरी होती. दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी वापसी केलेली आहे मॅच मध्ये विकी स्पोर्ट चाविंद्र संघाने, कारण की या षटकामध्ये धावा मिळालेल्या आहेत. महेश चव्हाण पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र फक्त हलक्या हाताने सन्मान दिलेला चेंडूला. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. डीप वरून जोपर्यंत राहुल येतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. ऑफिशियल स्कोर सांगितलं धाव संख्या 15 होते. महेश चव्हाण कधीही बघा त्याला गोलंदाजी करताना आपला षटक जो आहे लवकर खपवण्याचा प्रयत्न करते. याच प्रकारची गोलंदाजी खूपच आवडतं कॉमेंटरना देखील, कारण की वेल महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. गोलंदाज महेश चव्हाण. पुन्हा एकदा जोरदार फटका पाहायला मिळतो. चेंडू लॉंगच्या मधोमध जातो. चेंडू लॉंगापोरनं सोमनाथ जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जातं तोपर्यंत एक धाव पूर्ण केले जाते. षटक समाप्तीचा इशारा करतायत पंच. 2 षटकाची समाप्ती. धाव संख्या होती ती 16. चांगली गोलंदाजी, थोडस वापसी केली षटकारानंतर 5 धावा सिंगल खर्च करताय आपण पाहतायत. 16 धावा झालेल्या आहेत. 44 धावा अजूनही जिंकण्यासाठी बाकी आहेत येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. प्रत्येक षटकामागे 11 धावाची सरासरी ठेवलेली आहे आपल्याला पाहायला मिळते, कारण की 4 षटक बाकी आहेत आणि धावांचा विचार केला 44. म्हणजे ज्यावेळेस पहिल्या षटकाचा खेळ चालू तेव्हा 10.00 ची अशी सरासरी ठेवायची होती. मात्र 2 षटकामध्ये 16 धावा, फक्त 8 धावाची सरासरी प्रति षटकामागे ठेवतोय विकी स्पोर्ट चाविंद्र हा संघ. आता थोडासा आसिंग वाढलेला आहे, कारण की 11.00 आपण पाहतायत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. सागर येते गोलंदाज. सागर या वर्षी निश्चित आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करीत आहे. मात्र समोर असणार आहे फलंदाज इन फॉर्म फलंदाज, ज्याने एक षटकार देखील मारला होता मागच्या षटकामध्ये, विजय केनी. 11 धावांवर खेळते आमचे गुणलेखक सांगत आहे स्वप्नील पाटील. या स्पर्धेमध्ये देखील चांगले स्कोरिंगचं काम पाहत आहेत. साहेब मुबींची कुठेही कमी आपल्याला डलत नाही, कारण की उत्कृष्ट गुणलेखक आपल्याला पाहायला मिळाले. अभि पाटील, करण काटेकर, स्वप्नील पाटील, त्याचबरोबर प्रेम तरे भरपूर स्कोरिंगचं काम पाहत आहेत. गोलंदाज
मात्र ज्यांची कमी आपल्याला ठरत होती आज ते आमच्यामध्ये देखील उपस्थित आहेत. ठाण्याचा वाईस त्याचबरोबर मॅजिकल वाईस दोन्ही मिक्स झालेले आहेत. आता मात्र जोरदार चेंडूला हुक केलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चूक करत नाही. लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक चांगली कॅच पकडली तर फलंदाज बाद होतोय. रात पुनवेची तपाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. पाहू शकता आपण सुंदर अशी कॅच पकडली होती. दुसऱ्या अँगलने दाखवलं जाते. विजय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. खूपच वेल चेंडू हवेमध्ये होता आणि जम केली होती थोडीशी आणि कॅचला हातामध्ये कलेक्ट केला होता अंकित याने. विकेट नंबर 3चं पतंग होत आहे. आता थोडस बॅकफुटवर जात आहे विकेट स्पॉट चाविंद्रा संघ, कारण की पहिल्याच चेंडूवर ज्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे सागर याने. आपण पाहू शकता सुंदर असा रम्य वातावरण दाखवलं जात आहे, कारण की छान चित्र घेतलेलं आहे. मच्छीमारीचा काम चालू आहे वराल तलावामध्ये. आमचा कॅमेरा वर्क आपल्याला दाखवत आहे. क्लीन अँड नीट पिक्चर आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आपण पाहू शकता स्टॉम विजन मध्ये दाखवल्या जाते. फलंदाज कोणत्या फुटवर्क मध्ये उभा आहे. गोलंदाज सागर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आता मात्र जोरदार चेंडूला पार केला जातोय. स्केअरलेग क्षेत्रामध्ये जातोय. अल्ताफ फील्ड करतोय. त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. सुनील आपला खातं खोलतोय. धाव संख्या 17 होते. व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे नेहमी म्हणत असतात सिंगल आणि डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. मात्र ही विसरून चालणार नाही की 60 धावांचा टार्गेट आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आपण पाहताय सागर गोलंदाजी करतोय. आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. ज्या प्रकारे अभिनयने गोलंदाजी केली होती, स्वप्नील सांगत आहेत की फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट घेतले होते. त्यानंतर महेश याने 11 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र सागर पहिल्या 3 चेंडूमध्ये एक चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र मानव प्रयत्न बॅटची कडा घेतली होती. थर्डमॅन क्षेत्रामध्ये जाते. डीप वरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 18 होते. यानंतर देखील एक बिग मॅच पाहायला मिळणार प्रेक्षकांना. जय भोलेनाथ विरुद्ध भाग्यश्री स्पोर्ट. भाग्यश्री स्पोर्ट हा असा एक संघ आहे, रडवळे संघ आहे. गोलंदाज जोरदार मारण्याचा प्रयत्न केला जातोय. व्यवस्थित बॅट मध्ये येत नाही चेंडू. थर्डमॅन क्षेत्रामध्ये जातोय. लेग बायचा इशारा करतायत. अगदी बरोबर डिसिजन दिला जातो पंचांकडून, कारण की जर मारण्याचा प्रयत्न केला होता बॉडी टच शरीराला लागून चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेला होता चेंडू. धाव संख्या ऑफिशियल स्कोर सांगितलं स्वप्नील की 19 धावा झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लेंथ लाईन आखूड टप्पा पाहायला मिळतोय. व्यवस्थित लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी सागरेची. आता मात्र फुलर लाईनचा चेंडू होता. कार्पेटच्या साईडने स्केअरलेग क्षेत्रामध्ये जाते. बॅकवर्ड स्केअरलेगचा क्षेत्ररक्षक अल्ताफ जोपर्यंत चेंडू उचलतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि जवळजवळ 3 षटक पूर्ण झालेले आहेत आणि धावा फक्त 20 धावा. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. फुलर लाईनचा चेंडू होता. जसं चेंडूला उत्तर हवं होतं तसं मिळत नाहीये. 3 षटकाची समाप्ती. धाव संख्या 20 होते. अजूनही जिंकण्यासाठी 40 धावा बाकी आहेत येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. ती 13.33 ची सरासरी आता मात्र प्रत्येक षटकामागे आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकता मान्य श्री विजय पाटील उद्योगपती यांना दाखवलं जाते.
त्याचबरोबर श्री विठोबा बिल्ला नाईक समाजसेवक यांना दाखवले जाते. त्याचबरोबर श्री विशाल पाठारे समाजसेवक यांना दाखवले जाते आणि श्री पद्माकर चौधरी उद्योगपती टिमगरचे सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्याचबरोबर महेंद्र शंकर पाटील उद्योगपती यांना दाखवले जाते. त्याचबरोबर नवनीत सुरेश चौधरी ओम साई मंडप डेकोरेटर आम्हाला सुवर्ण एक प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे. आपण पाहताय तर क्रीडा नगरी सजवलेली आहे त्यांनी. त्याचबरोबर मित कुमारचे सर्व दिनेश मोहन चौधरी उद्योगपती यांना दाखवला जात आहे. त्याचा संघ खेळत आहे. त्याचबरोबर दिनेश मधुकर पाटील समाजसेवक. तर बोलूया आपण क्रिकेटकडे. 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 20. गोलंदाजीमध्ये जुबेरने हमेशा आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पाहूया पहिला चेंडू टाकतोय. आता पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये होता. चेंडू जातोय आता मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. वाईट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. महेश चव्हाण याच्याकडून मात्र 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावाने आता मात्र संघाची धावसंख्या होती ती 22. डॉक्टर गवळी सर पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 20 धावा जमा केलेल्या आहेत विकीस्फोट चांगल्या संघाने. आणि आता मात्र चौथ्या चेंडूचा एक पहिला चेंडू झालेला आहे चौथ्या षटकाचा आणि 2 धावा जमा करते. अगदी बरोबर. पहिल्या 3 षटकामध्ये 20 धावाने उर्वरित 3 षटकामध्ये 40 धावा म्हणजे आवश्यक धावगती जी वाढलेली आहे. जुबेर आता मात्र एका जोरदार फटका चेंडू हवेमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक राहुल कोणत्या प्रकारची चूक करून त्यांनी फलंदाज बाद होतोय. आतिश पाहू शकता आपण अखूट टप्प्याचा शॉर्ट बॉल होता. उजव्या स्टेजच्या बराच बाहेर होता आणि अराउंड दी ऑस्टम पुल करण्याचा जो प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नामध्ये मिड विकेटला क्लिअर करता आलेलं नाही आणि एक चांगला झेल डीप मिड विकेटला. थोडासा आता अडचणीमध्ये जात आहे. प्रयत्न केला तर निश्चित हा आव्हान जो आहे पार केला जाऊ शकतो. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली ती गोलंदाज अरविंद याने, त्यानंतर महेश, त्यानंतर सागर, आता मात्र जुबेर एक चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्यानंतर एक आपल्या संघाने ब्रेक थ्रो मिळून देतोय. नवीन फलंदाज हरिकेश येतोय. हरिकेश हा विकेटस्पॉट चाळीसगाव संघाचा आधारस्तंभ म्हटला जातोय. पाहूया जुबेर पुन्हा एकदा जोरदार फटका. आता मात्र चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली सागर आणि फलंदाज बाद होतोय. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवला जाते. लोअर फुलटच चेंडू होता आणि सुनील निश्चितच निराश असेल आपल्या ह्या फटक्यावर. चांगली कॅच पकडली होती सागर याने. सर ज्या प्रकारे पहिला विकेट पडला होता त्यानंतर दुसरा विकेट बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळते. जुबेर एक चांगली गोलंदाजी करत आहे आणि आता मात्र जुबेर हॅट्रिक करते का बघायचं. कारण हॅट्रिक जर केली तर आमचे महेंद्रजी पाटील यांनी जे पारितोषिक ठेवलेलं आहे स्पॉन्सर केलेलं आहे आकर्षक घड्याळ रिस्ट वॉच याचा मानकरी ठरेल आणि 5वा गोलंदाज ठरेल या स्पर्धेमधला विकेटची हॅट्रिक करणारा. कुठेही पिक्चर मध्ये पाहायला मिळत नाहीये विकेट स्पॉट चाविंद्रा संघ, कारण की चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. अरविंद, महेश, सागर, त्यानंतर जुबेर देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करते. महेशाने एक छोटासा षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये 11 धावा दिल्या होत्या. त्यानंतर कमबॅक केला होता सागर याने. त्यानंतर जुबेर हॅट्रिकच्या मार्गावर. जोरदार फटका मारला प्रयत्न. पाहूया चेंडू हवेमध्ये. गणेश पाटील कोणत्या प्रकारची चूक करणे आणि हॅट्रिक पूर्ण केले होते जुबेर याने. पाहू शकता आपण कोणत्या प्रकारे हॅट्रिक साजरी केली होती. गणेश पाटील त्याला माहिती आहे गोलंदाज हॅट्रिकवर आहे आणि गोलंदाज जुबेरला कॉलिंग केला की थांब तू मी कॅच पकडतो आणि त्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतंय. पाहू शकता पुन्हा एकदा दाखवलं जाते हरिकेश याचा विकेट घेतलेला आहे गोलंदाज जुबेर याने. डॉक्टर गवळी सर पूर्णपणे मॅच वर कब्जा झालेला असं वाटतंय, कारण की जे फलंदाज आहेत 6 फलंदाज तंबूमध्ये परतलेले आहेत. आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 6 विकेट पडलेले आहेत विकेटस्पॉट चाविंद्रा संघाचे. आणि जुबेर ठरलेला आहे विहान कुमार संघाचा 5वा गोलंदाज ठरलेला आहे ज्याने हॅट्रिक पूर्ण केलेले आहे. आणि आमचे सन्माननीय महेंद्रजी पाटील यांनी जे आकर्षक घड्याळ रिस्ट वॉच स्पॉन्सर केलेला आहे त्याचा मानकरी ठरलेला आहे.
कुठेही पिक्चर मध्ये येत नाहीये विकेस्पट चाविंद्रा संघ. क्षमता आहे खेळपट्टीवर प्रभाकर सारखा फलंदाज आहे, त्याचबरोबर विनीत आहे, विनीत मध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आव्हान एवढा जड नाहीये. 38 धावा बाकी आहेत जिंकण्यासाठी आणि 14 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज जुबेर. जुबेर आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जात आहे. डॉक्टर गवली सर पूर्णपणे मॅच मध्ये एक पकड मजबूत पाहायला मिळते वियान कुमार टेमगर संघाची. अगदी बरोबर संदेश, कारण 60 धावांचं जे लक्ष्य आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेही पाठलाग करताना दिसत नाही का 6 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावसंख्या जी आहे 22 आणि महत्वपूर्ण अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी जुबेर याची. जुबेर पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक समाप्तीचा इशारा करतायत पंच. 4 षटकाची समाप्ती, धावसंख्या 22. जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता असेल. पाहूयात या 2 षटकामध्ये कोणत्या प्रकारची सुरुवात केली होती विकीस्पोर्ट चाविंद्रे संघाकडून, की ज्या प्रकारे गोलंदाजीचा अटॅक चालू आहे विएन स्पोर्ट टेमगर संघाची. मॅक्रोफोनवर सज्ज होत आहेत मॅजिकल व्हाईस डॉक्टर गवली सर. धन्यवाद संदेश पाटील. 4 षटकामध्ये फक्त 22 धावा आणि 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती वाढलेली आहे 19 धावा. किमान 2 किंवा 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे विकीस्पोर्ट चाविंद्रे संघाला जर सामना जिंकायचा असेल. मी तर म्हणेन की हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. सुरुवातीला अरविंद, त्यानंतर महेश, त्यानंतर सागर आणि त्यानंतर जुबेर. जुबेरने तर हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. सामना जर जिंकायचा असेल तर तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. सुरुवातीला एक चांगली फलंदाजी केली होती. 60 धावांचं लक्ष्य. पहिल्या 2 सामन्यामध्ये मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सहजगत्या करण्यात आला होता. मात्र या सामन्यामध्ये अचूक टप्प्यावर होणारी जी गोलंदाजी आहे त्यामुळे आतापर्यंत तरी पाठलाग यशस्वी करताना दिसत नाही विकीस्पोर्ट चाविंद्रा. महेश, फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी जॉली षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता. खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, शफल क्रॉस झाला होता आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डॉक्टर गवली सर आता मात्र जर हा षटक निर्णायक जर विकीस्पोर्ट चाविंद्रे संघाकडे गेला, हा या षटकामध्ये जर धावा बनता येत एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. मान्यवर कक्षामध्ये आमचे सन्माननीय गोवरजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. जॉली स्पोर्ट कामतगर यांच्या वतीने मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जॉली ट्रॉफी 2016 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 32 धावा. अजूनही सामना संपलेला नाही संदेश पाटील. अगदी बरोबर डॉक्टर गवली सर, कारण की दाखवून दिलेलं आहे विनेत्याने की आमच्यामध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि त्याच प्रकारचा एक लहान पल्ल्याचा षटकार विनीतेच्या बॅटमधून महेशाने देखील एक पहिला षटक टाकला होता. डॉक्टर गवली सर 11 धावा दिल्या होत्या. मात्र महेशाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकतोय विनीत. अजूनही मॅच मध्ये जान बाकी असं दाखवून देत आहेत फलंदाज विनीत. प्रभाकर खेळपट्टीवर आहे आणि प्रभाकर असा एक फलंदाज आहे याच्याकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. कित्येक स्पर्धेमध्ये प्रभाकर याने विस्फोटक फलंदाजी करून विकीस्पोर्ट चाविंद्रे संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. कारण दोन्ही फलंदाज आहेत, विनीत आणि प्रभाकर, दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. त्यामुळे अजूनही मी म्हणेन सामना हा 50-50 अवस्थेमध्ये आहे. चेंडूच्या आकारामध्ये थोडीशी खराबी आल्यामुळे खेळ थोडा वेळ थांबलेला आहे. कामतगर गावचे प्रतिष्ठित नागरिक
कोवरजी पाटील मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचं आगमन आत्ताच झालेलं आहे. मी जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने जॉली ट्रॉफी 2016 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. तर चेंडूच्या आकारामध्ये थोडंसं बदल झाल्यामुळे, खराबी आल्यामुळे पण थोडा वेळ सामना थांबला होता. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होणारी विनीत खेळपट्टीवर आहे, ज्याने एक उत्तुंग षटकार मारला होता आणि अजूनही आपल्या संघासाठी आशा जिवंत ठेवलेल्या आहेत. आव्हान मोठं आहे, अशक्य मात्र नक्कीच नाही. संदेश पाटील, अशक्य हा शब्द क्रिकेटमध्ये वापरला जात नाही. अगदी बरोबर डॉक्टर गवली सर. शेवटचा चेंडू जोपर्यंत समाप्त होत नाहीये षटकाचा, तोपर्यंत भविष्यवाणी केली देखील जात नाहीये. क्रिकेट अनिश्चिततेचा क्रिकेट आहे. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी कैलासवासी संदीप शंकर पाटील गॅलरीकडनं मार्गस्थ. पुढे सरसावत, याला मात्र पुढे येऊन फरार केलेला आहे आणि याचबरोबर अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतला जातोय. अल्ताफ शेख झेल घेतोय. थोडस शॉर्ट बॉल होता, खोट्या पॅचेला आपण पाहू शकता आणि पोल केला होता, मात्र पॉवरफुल म्हणता येणार नाहीये. डीप मिडविकेटला खरं तर स्क्वेअर लेगकडे चेंडू जायला हवा होता, मात्र डीप मिडविकेटला एक चांगला झेल येतोय अल्ताफ शेख. विनीतेची खेळी संपुष्टात येते. आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. या षटकातील जे 4 चेंडू आहेत ते फार महत्वाचे ठरणार आहेत. प्रभाकर अजून खेळपट्टीवर आहे आणि प्रभाकरकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. नॉन स्ट्रायकर येणार आहे तो राजा. महेश पुन्हा एकदा कैलासवासी संदीप शंकर पाटील गॅलरीकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. यावेळेला मात्र ब्लॉक मध्ये टाकलेलं ड्राईव्ह केलं जाते, मिड विकेटला जातोय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. एक न धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 29. 60 धावांचं लक्ष आहे, धावसंख्या 29. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 31 धावा. बिल्कुल, जुबेर ने फिर साबित कर दिया कि अमित कुमार के वो सबसे अच्छे गेंदबाज हैं. और एक बात समझ में नहीं आ रही कि मैच विनर बॉलर सागर को गेंदबाजी क्यों नहीं दे रही अमित कुमार. महेश यावर मात्र पूल केलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि जीवनदान. राहुल एक सोपा झेल सोडतोय, कदाचित महागात सुद्धा पडू शकतोय. 2 धावाही मिळत आहेत. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पूल केला होता जागेवरनच, मात्र मिड विकेटला क्लिअर करता आलेलं नाही. बराच वेळ चेंडू हवेत. राहुलकडे सुद्धा भरपूर वेळ होता जज करण्याचा, मात्र सोपा झेल सुटतोय आणि जीवनदान मिळतंय. धावसंख्या होते 31. निम्मा पल्ला पार केलेला आहे. जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. स्टंप विजन मधून आपण पाहू शकता अतिशय सुंदर प्रक्षेपण. महेश पुढला चेंडू रिव्हर्स शॉट खेळलेला आहे, चेंडू कव्हरकडे जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि तोपर्यंत राजा संधी मिळते फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या होते 32. 28 धावांची आवश्यकता आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर स्वप्नील पाटील आहेत. कारण काटेकर थोडासा आराम करतायत. महेश बॉल बॅक ड्राईव्ह, गोलंदाजी खेळलेला फटका, एक छोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय आणि धाव पूर्ण होते. धावसंख्या होते 33. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळलाय आपण ऍक्शन पाहू. बॉल बॅक ड्राईव्ह, गोलंदाजीने खेळलेला फटका फॉलो थ्रू मध्ये अडवतोय, मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. आता एक गोष्ट मात्र निश्चित आहे, पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवर जर एक मोठा फटका लागला नाही तर मात्र विकी स्पोर्ट चाविंद्र संघाचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं. Next match, Bhagasvi Sport won the toss and chose to the field first against the Jai Bholenath Sarolipara. That's the match tally from first day of this Jolly Trophy 2016. In first day, 6 matches, 637 runs, 63 wickets, 32 fours,
and 33 sixes, 69 dot ball, 31 wide ball. Second day 10 matches, 40 plus 10 matches, 813 runs, 63 wickets, 68 fours, 36 6, 66 dot ball and 26 wide. Then 7 match, 641 runs, 52 wickets, 23 fours, 36, 80 dot ball, 26 wide ball. Then yesterday, 8 match, 727 runs, 61 wickets, 28 fours, 33 sixes, 80 dot ball and 26. What a magnificent data from SK Sport. झुबेर होतोय त्याने विकेटची हॅट्रिक पूर्ण केली होती अंतिम षटक हाताळण्यासाठी. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण चेंडू उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच सुरेश दळवी यांचा इशारा होते वाईड बॉल. काल मापोली इथे सामना झाला. मराठा पंजाब ए संघाचा विहान कुमारने पराभव केला होता. याला फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाही. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. या वेळेला मात्र राहुल कडनं कुठल्या प्रकारची चूक नाही. चांगला झेल घेतोय राहुल. त्या सोनचाफ्याची फुलं आणली तुझे आई चरणाला. मोठा धक्का बसतोय आणि आता मात्र असं वाटतंय की विजयाकडे वाटचाल करतोय विहान कुमार. दिनेश चौधरी फॅम टीम. संघाचा कर्णधार गणेश यांनी सांगितलं होतं आमचं नामकरण नाव थोडंसं बदललेलं आहे. कदाचित सामन्याचा निकाल सुद्धा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण पाहू शकता कशा प्रकारे झेल घेतला होता जुबेर. यावेळेला मात्र त्रिफळाचित. लेकिन अभी भी मेरे ख्याल से बेस्ट बॉलिंग फिगर नहीं है. कल मेडन 5 विकेट लिए थे नवाब स्पोर्ट्स के गेंदबाज ने. जयदुर्गा बी की आधी टीम को 1 ओवर में आउट किया था. आता मात्र एक जर विकेट घेतला आता मात्र बेस्ट बॉलिंग फिगर ठरू शकतो जुबेर. और ओवरऑल अगर हम क्रिकेट की बात करें भिवंडी तालुका के तो महेश काबूकर के पास 7 विकेटें हैं. देखना है कि जुबैर नया कीर्तिमान बना नहीं जा रहे. 2 विकेटें अगर लेते हैं तो फिर बेस्ट बॉलिंग फिगर एवर इन भिवंडी क्रिकेट तालुका. आणि दुसरी हॅट्रिक पूर्ण करते का बघायचंय. लागोपाठ 2 धक्के दिलेले आहेत आणि हॅट्रिक पूर्ण करते का. पहिली हॅट्रिक पूर्ण केलेली आहे पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये जुबेर हॅट्रिक पूर्ण करते का बघायचंय. और ये भी एक नया कीर्तिमान हो जाएगा. तालुका क्रिकेट में अभी तक किसी गेंदबाज ने अपने 2 ओवर में 2 हॅट्रिक नहीं लिए. या स्पर्धेमध्ये दिलीप पाटील यांनी षटकारांची हॅट्रिक केलेली आहे एकाच सामन्यामध्ये 2 वेळा. जुबेर यावर मात्र अतिशय प्रेक्षक ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक जातोय. मात्र एकच धाव घेतली जाते. धाव संख्या होते 35. आता मात्र मी तर म्हणेन सामन्यामध्ये एक औपचारिकता उरलेली आहे कारण 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे आणि यावेळेला मात्र आता बेस्ट बॉलिंग फिगर होणार आहे जुबेरचा. बिल्कुल जॉली कप का बेस्ट बॉलिंग फिगर जुबैर के नाम. अब तक 6 विकेटें लिए. फारूक बर्डी हमारे बीच में आ चुके हैं. हम आपका दिल की गहराइयों से इस्तकबाल कर रहे हैं. वेलकम फारूक बर्डी. अब इस मुकाबले को भी जीत लिया वहां पे कुमार ने. सॉरी, उनका बदला हुआ नाम विहान कुमार ने.
अभिनंदन दिनेश चौधरी, अभिनंदन वियान कुमार, द कैप्टन गणेश पाटिल मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं। बेस्ट बॉलिंग फिगर ऑफ टूर्नामेंट, 2 ओवर कुल मिलाकर रन दिए 3 और विकेटें ली 6। उस खिलाड़ी का नाम है, कद है छोटा लेकिन गेंदबाजी है बहुत ही बुलंद। आइए जुबैर मैन ऑफ द मैच के लिए। मॅन ऑफ द मॅच जुबेर, त्याने 2 षटकामध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि 6 फलंदाज बाद केलेले आहे। फलंदाजी फळी संपूर्ण कापून काढलेली आहे विकी स्पोर्ट चाविंद्रा संघाची। जुबेर प्लीज कम फॉरवर्ड। त्याशिवाय विकेटची हॅट्रिक सुद्धा पूर्ण केलेली आहे। त्यामुळे महेंद्रजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेले एक रिस्ट वॉच आकर्षक घड्याळाचा मानकरीसह ठरलेला आहे। और गवली सर, आपकी मालूमात के लिए कि इस सीजन का बेस्ट बॉलिंग फिगर जुबैर के नाम, इस सीजन में अब तक जो गेंदबाजी हुई है उसका बेस्ट बॉलिंग फिगर 2 ओवर 3 रन और 6 विकेट। फारूक बर्डी हमारे बीच में है, आपका भी हम खैर मकदम कर रहे हैं जॉली ट्रॉफी 2016 में। सर्वप्रथम या ठिकाणी एक सिनियर क्रिकेटर, तालुका क्रिकेट मधील सर्वात सिनियर क्रिकेटर फारूक बर्डी जे आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी जी स्पॉन्सर केलेली रवींद्र पंडितनाथ म्हात्रे यांनी ती जुबेर यास प्रदान करतायत। त्यानंतर सन्माननीय भीमरावजी जाधव यांनी आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर जे आम्हाला स्पॉन्सर केलेले वलपाडाचे प्रसिद्ध उद्योगपती इंद्रपाल पाटील यांनी आपण शुभ हस्ते जुबेर यास द्यायचं आहे। त्यानंतर गिफ्ट हॅम्पर रामदास रघुनाथ म्हात्रे यांनी स्वर्गीय रघुनाथ तुकाराम म्हात्रे यांच्या नावासाठी स्पॉन्सर केलेले ते प्रदान करायचं आहे। गोवरजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हे प्रदान करायचं आहे। त्यानंतर सन्माननीय नगरसेविका सौ लक्ष्मी अशोक पाटील यांनी जे मिक्सर ग्राइंडर स्पॉन्सर केलेलं आहे ते अमितजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं जुबेरसाठी। सो वेल पेड जुबेर, प्लीज जुबेर जुबैर आपको हमारे प्रेजेंटेशन बॉक्स में आना है। बहुत बहुत मुबारक हो जुबैर, आपने तो मानो इतिहास रच दिया। इस सीजन में हम देखते हैं तो बेस्ट बॉलिंग फिगर आपका हो चुका है पूरे सीजन का, 2 ओवर 3 रन और 6 विकेट। इस गेंदबाजी को आप किसके नाम देना चाहेंगे? सबसे पहले अल्लाह का शुक्र अदा करूंगा, उसके बाद दिनेश चौधरी के नाम, जो मेरे इतनी बड़ी टीम में खिलाया मेरे को, उनका बहुत बहुत शुक्रिया। वाकई में दिनेश चौधरी ने आपको खिलाया लेकिन आपने हमेशा 100% दिया। कल भी लाजवाब गेंदबाजी आपने की थी मापोली कप में मराठा पंजाब के सामने। क्या लगता है कि मीत कुमार के अच्छे दिन आने वाले? इंशाल्लाह आने वाले। ऑल द बेस्ट।